तिथे सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा विधानसभेसाठी शरद पवार गटाच्या वतीनं माजी आमदार नारायण पाटलांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं। प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही घोषणा केली। करमाळ्यात झालेल्या बैठकीत सर्व इच्छुकांची जयंत पाटील यांनी चर्चा केली। त्यानंतर जयंत पाटलांनी नारायण पाटील यांना निवडून आणण्याचं आवाहनही केलं। लोकसभा निवडणुकीपूर्वी शिंदेंच्या शिवसेनेतून नारायण पाटलांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता। करमाळा तालुक्यातून लोकसभेला धैर्यशील मोहिते पाटील यांनाही मोठं मताधिक्य मिळालेलं होतं। अध्यक्ष म्हणून या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो आणि आबा असे दोनच माणसं त्या ठिकाणी, परंतु पक्षाने सांगितलं आता जरी तुम्ही म्हणले आबाच्या मागे उभा राहा तरी आबाच्या मागे लगेच उभा राहायची माझी तयारी। आबांच्या मागेच उभा राहा। धन्यवाद साहेब, आबाच्या मागे उभा राहा। तुम्ही पक्षाची एकनिष्ठ राहिला त्यामुळे तुमची काळजी मी घेईन, तुम्ही काय काळजी करू नका। धन्यवाद साहेब। आता आबा निवडून यायला काय जोडणी करायची ती बघायची। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।